सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका शांततेत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं। या निवडणुकीत सर्व उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच दाखल करायचे आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी दिली। कागल तहसील कार्यालयात त्यांनी बुधवारी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार आणि माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तहसील कार्यालयात प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत। एका उमेदवारी अर्जासाठी एक सूचक लागणार आहे। उमेदवारांनी सूचक देताना ज्या गणासाठी किंवा गटासाठी अर्ज करायचे तिथले सूचक मतदार असणे आवश्यक आहे। अर्जासोबत नोटरी केलेलं प्रतिज्ञापत्र असावं। अर्जातील कोणताही कॉलम निरंक ठेवू नये, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद चौगुले यांनी दिली। आरक्षित जागेवर अर्ज करणाऱ्यांसाठी जातीचं प्रमाणपत्र बंधनकारक आहे। जात पडताळणी प्रमाणपत्र नसेल तर त्याचं टोकन गरजेचं आहे। 6 महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। तसंच शेड्यूल्ड बँकेचे खातं उघडलेलं पासबुक आणि शौचालय असल्याचा सक्षम अधिकारी दाखला तसंच स्वयं घोषणापत्र सक्तीचं आहे। कागल तालुक्यात 6 जिल्हा परिषद गण आणि 12 पंचायत समिती गण असून एकूण 2,754 मतदार आहेत। या निवडणुकीसाठी 231 मतदान केंद्र असणार आहेत। 1 जुलै 2025 पर्यंतचे मतदार मतदानासाठी पात्र असतील। निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं। तर माहिती देताना अर्जातील एकही रकाना रिकामा ठेवू नये, अशी सूचना तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केली। जिल्हा परिषदेच्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 500 रुपये डिपॉझिट रक्कम आहे। पंचायत समितीच्या खुल्या प्रवर्गासाठी 700 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 350 रुपये डिपॉझिट भरावं लागणार आहे। जिल्हा परिषद उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा 5 लाख रुपये तर पंचायत समिती उमेदवारांसाठी 3.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे। प्रचारासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच प्रचार करावा। उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी कक्ष सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या बैठकीला निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव, निवडणूक नायब तहसीलदार ज्ञानेश्वर शेळकंदे, कागल पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, मुरगुड पोलीस निरीक्षक शिवाजी करे, मुरगुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतिश वाळंजू, भूमी अभिलेख उपाधीक्षक सौरभ तुपकर यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते।